हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी येऊन आले आहे संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी स्नॅक्स. तो आहे कचोरी. तर चला तर आपण सुरुवात करूया. मी 2 छोटे चमचे तेल घातलेले आहे. तेल चांगले तापून घेऊया. त्यात घालूया अख्खे धणे, साबूत धणे 1 चमचा घातलेला आहे. अर्धा चमचा जिरे घातलेली आहे आणि तळून घेऊया. यामध्ये घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा, कांदा चांगला आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतवायचा आहे. आता यात घालूया अर्धा चमचा सोप. मी जरी पिसून घेतलेला आहे. बघू शकता आपण, मी 1 कप शेव घेतलेली आहे. आता हिला मिक्सरच्या जारला लावून हिची फाईन पावडर तयार करून घेऊया. बघू शकता आपण, आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालूया. आता यात काही बेसिकचे मसाले जातील. तर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, काळे मीठ आणि आमचूर पावडर. ड्राय मसाले सर्व एकत्र करून घेऊया. थोडेसे मीठ घालूया. आपण काळी मीठ घातलेली आहे. शेवमध्ये पण मीठ असते. तर मी अशा प्रकारे घातलेले आहे. आता यामध्ये आपण केलेला मसाला घालूया. शेवची पावडर घालून घेऊया. मिक्स करूया. आपली स्टफिंग तयार आहे. आता पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा हाताने आपल्याला क्रश करून घालायचा आहे. की त्याचा आपल्या पोटासाठी पण चांगले असते आणि पोट आपल्याला स्वादही छान येतो. अशा प्रकारे मी थोडेसे 1 चमचा मीठ घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला ओवा मिक्स करून घेऊया. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया. आणि चांगले कम्मल होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे. आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी मिक्स करत आहे. यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून
पीठ चांगले मळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चांगले पीठ मळून घेतलेले आहे. ना घट्ट आहे ना पातळ आहे, अशा प्रकारचे मी पीठ मळलेले आहे. आता हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. तर बघू शकता आपण आपले स्टफिंग चांगले थंड झालेले आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. शेवटी मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. छोटे छोटे गोळे करायचे आहेत. बघू शकता आपण अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेते. ही ऑनियन कचोरी खूप सुंदर होत असते, खूप सुंदर लागते. असे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. असेच सर्व तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपले गोळे बनवून तयार झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आहे. तर चला तर आता आपण पीठ थोडेसे हलकेसे मऊ करून घेऊया. यातला छोटा छोटा पोर्शन घेऊन आपल्याला कचोरी बनवायची आहे. तर मी अशा प्रकारे कचोरीचा आपल्याला छोटीशी पुरी तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये एक गोळा ठेवायचा आहे आणि कचोरी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. वर उचलतच आपल्याला तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कचोरी बनवून घेतलेली आहे. अशाच प्रकारे सर्व बनवते. दुसरी दाखवते. आपल्याला छोटासा पोर्शन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्टफिंग ठेवायचं आहे. जास्तीचं पीठ काढू शकता. अशाच प्रकारे सर्व करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपल्या कचोऱ्या सर्व बनवून तयार झालेल्या आहेत. मी एकीकडे तेल ठेवलेले आहे. तेल लो फ्लेमवरच आहे. तर बघू शकता आपण कमी लो फ्लेमवरच ठेवायचे आहे आणि तेल जराही तापलेले नाही पाहिजे. आपण बोट घातले तर आपल्याला गरम लागणार नाही, अशा पद्धतीचं तेल हवे आहे. आता यामध्ये एक एक कचोरी घालून घेऊया आणि लो फ्लेमवरच आपल्याला तळायचे आहे. तर बघू शकता मी एवढ्या कचोऱ्या घातलेल्या आहेत. बाकीच्या नंतर तळेल. अशा प्रकारे मी कचोरी तळण्यासाठी ठेवलेली आहे. जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत हिला टच करायचे नाही आणि लो फ्लेमवरच ठेवायची आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कचोरी वर तरंगू लागलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला आणखीन 2 मिनिटभर थांबूया, म्हणजे ती आणखीन वर तरंगेल. तर बघा तर फ्रेंड्स, आपले वरती तरंगू लागलेले आहेत. आता आपण याला उलटवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम करूया. अशा प्रकारे आपण आता उलटवलेले आहे. मीडियम गॅसवर आपण तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कचोरी तळून झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि पुन्हा दुसऱ्या तळण्यासाठी रूम टेम्परेचरवर तेल येऊन देऊया आणि मग नंतर आपण पुन्हा तळूया. बघू शकता आपण अशी छानशी कचोरी आपली तळून झालेली आहे. अशा प्रकारे
मिरची तळून घेत आहोत. बाकीच्या कचोऱ्या नंतर तळेल. तर बघू शकता आपण छानशी कचोरी बनवलेली आहे. तर तुम्हाला खूप आवडेल अशा प्रकारची मी कचोरी बनवलेली आहे, ऑनियन कचोरी. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी कचोरी बनलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.